16 वर्षाचं बाळ आहे पण विश्वाची आई आहे, आणि 16 वर्षाचाच बाळ आहे पण स्वराज्याचा संस्थापक आहे. चमत्कार आहे, चमत्कार आहे. आणि 14 वर्षाचं बाळ आहे पण संभाजी महाराजांनी 14व्या वर्षी पहिला ग्रंथ लिहिलाय. चमत्कार आहे, चमत्कार आहे हा चमत्कार. 16 वर्षाचं बाळ माऊली 16 वर्षाचं बाळ आहे आणि 70-80 वर्षाचे म्हातारे ठेवून करायचं का? ज्ञानोबाने ओवी लिहिली, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. काय ज्ञानोबाची भाषा आहे? ज्ञानोबा म्हणते मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. बिगर परमार्थाचा म्हातारा किती दिवसाचा जरी झाला त्याला धुण्यात काही मजा नाही. पुन्हा ऐका, शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देत नाही, काश्यातलं गोशीड कधी दूध पित नाही, गाळातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही, प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसत नाही. निदाय प्रेताला किती जरी सजवलं तरी ते उठून बसत नाही. आणि मोराच्या पिसऱ्यावर किती सुंदर डोळा असला त्याला ओवी तर इतकी सुंदर घातली त्यांनी. भेंडीचं झाड ओढलं काय आणि वाळेल काय? 16व्या अध्यायामध्ये ओवी आहे, भेंडा ओलाला उपयोगा. भेंडीचा झाड वाळलं काय? उसाला आलेला तुरा आणि परमार्थ नसणारा म्हातारा सारखाच. काय ओवी? उसाला आलेला तुरा कधी गाईनं खाला नाही, भेंडीच्या झाडाचा कोणी बैलाला खोटा केला नाही, रवायच्या आत बोकांनी घेते. मग संसारामध्ये परमार्थच नसेल तर त्या संसारात मजाच काय? दुसरा चमत्कार ऐका, सगळं कवळं बाळ ज्ञानोबा आहे आणि विश्वातला दुसरा चमत्कार आहे. विश्वातला दुसरा चमत्कार आहे, ज्यांना पुढेच नव्हतं त्यांना ज्ञानोबा आहे. ऐका बारीक, कुणी नाही. वडलं कधी वाटलं वडिलांना आनंद सांगावा तर वडील नाही. कधी वाटलं आईच्या मांडीवर बसावं आणि आईला डोक्यात हात घालावा, ती मांडीच नाही. आणि कधी वाटलं आईच्या कुशीत घुसावं आणि तसा रडावं, ती मांडीच नाही. वाक्य ऐकायचं, ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर खच्चा घ्याय याला ज्ञानोबा. काय चमत्कार आहे जीवनामध्ये, मांडीच नाही त्यांना ज्ञानोबा म्हणतात. आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे, सगळ्यात उशिरा आले आणि सगळ्यात लवकर समाधिस्थ झाले. काय चमत्कार आहे. आपण रेडा वेद बोलला, ज्ञानोबाने भिंत चालवली, याच्या पुढे गेलोच नाही. आपण एवढाच अभ्यास केला, फक्त रेडा वेद बोललाय आणि भिंत चालली. पहिला चमत्कार आहे कोवळा बाळ ज्ञानोबा आहे. दुसरा चमत्कार मांडीच नाही पण मांडीवर जग आहे ज्ञानोबा आहे. विश्वातला तिसरा चमत्कार आहे, सगळ्यात उशिरा आले आणि सगळ्यात लवकर गेले, समाधिस्थ झाले ज्ञानोबा आहे. आणि विश्वातला चौथा चमत्कार आहे, सक्का पाऊस गुरु केला ज्ञानोबा आहे. हे जगात कधी घडलंच नाही, घडलंही नाही. आणि बरे काय काम होत तुझी घ्यायचं, घडलंच नाही आणि घडणारही नाही. त्याच्या पुढचा चमत्कार महाराज म्हणजे त्याचा पुढचा चमत्कार टाळकऱ्यांसाठी आहे, त्याचा पुढचा चमत्कार कीर्तनकारांसाठी आहे. बारीक आहे का? ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांच्या आईचं नाव नाही आहे. काय ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांच्या आईचं नाव नाही आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांच्या वडिलांचं नाव नाही आहे. आत्ता नुसतं एखाद्याला म्हणलं ना नीट वाजव, आप्पा खोर तू मरल मरल, पण इंद्रिकेच्या कीर्तनात पकवान वाजवला आणि वाजवला ना मी माझ्या बापाचा नाही. दिंडीत एखाद्याला म्हणलं ना चाल दुसरी म्हण, दिंडीच दुसरी, चाल नाही दुसरी, दिंडीच दुसरी. डायरेक्ट एका दिंडीच्या 2 दिंड्या लगेच नवा रथ निघाला. इथं चमत्कार ध्यानात घ्या. आज सगळी माणसं नावासाठी जिवंत आहेत. जमीन विकून नाव कमावणारी लोक आहेत. खरं मोठे बोला. आता ऐका, जमीन विकून नाव कमावणारी लोक आहेत. आता बारीक ऐका, महाराजच सांगतील फक्त. ज्ञानेश्वरीत ज्ञानोबारायांच्या आईचं नाव नाही आहे, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांच्या वडिलांचं नाव नाही आहे,
आणि पुढचं ऐकलं तर डोकंच बंद होईल. ज्ञानेश्वरी देवाचंच नाव नाही. अख्ख्या ज्ञानेश्वरीत विठ्ठल शब्द नाही आहे. ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहेत, 3500 दृष्टांत आहेत आणि 1,15,00,000 शब्द आहेत. 1,15,00,000 शब्दामध्ये एक शब्द आहे मूर्ख आणि एक शब्द आहे गावंडेगा. मूर्ख हा शब्द दोनदा आलाय आणि गावंडेगा हा शब्द दोनदा आलाय. गाथ्यात तसं नाही, गाथ्यात शिव्या भरपूर. 680 शिवाय गाथ्यात, 680. जर कोणाला नवीन कीर्तनकार व्हायचं असेल, लई पैसे मिळतात, वा बाबा मेमरी गार्डन पेनड्रॉय पाठ करून 3 महिन्यात माळ घातल्यावर काही लोक कीर्तन करतात. 3 महिन्यात. अरे आम्ही का 32 वर्षे खेकडं धरली का काय? अरे फार नट गेला ना आयुष्यात, नट गेला ना, एक पार्ट जागेवर नाही राहिला. तुमचा हात असा होतोय, मला कुणी कुणाही वळवा. तुमचा हात असा होतोय, मला 12 बाजूने वळवतोय. आणि ते 3 महिन्यात कीर्तन करते. आणि ज्याला कुणाला नवीन कीर्तन करायचं असेल, मी मेडिकॉलम पाठ करून त्यांना स्वामींपुढं सांगतो, त्याने फक्त तुकोबारायची एक शिवी कीर्तनात सांगायची, एक. तुझ्या आयुष्यातलं ते शेवटचं कीर्तन. जर नाही तासाभरात तुला भोकासला एखाद्यानंतर विचार, मर्डरच झाला पाहिजे तुला एवढ्या भयानक शिवाय. मला एक जणांनी मी 680 शिवाय लिहून ठेवल्या. मी 680 शिवाय लिहून ठेवल्या, सांगायच्या त्या, पण जायच्या आदल्या दिवशी. उद्या जायचं ना, आदल्या दिवशी सांगून टाकायचं. अजून 2 वर्ष 29ला जायचं, सांगून टाकायचं. मी सतत पुस्तक थकणारा माणूस. तुम्हाला लगेच माझ्या बोलण्यावरून कळालं असेल. का नीट ऐका बघा. मग मला एकाने प्रश्न विचारला होता, गाथ्यात असं का आणि ज्ञानेश्वरीत असं का? त्याचं उत्तर ध्यानात ठेवा. ज्ञानेश्वरीचा अधिकारी वेगळा आहे आणि गाथ्याचा अधिकारी वेगळा आहे. ज्ञानेश्वरी हा सामान्य माणसाचा विषयच नाही. त्याच्या बाबतीत एक वाक्य सांग, ज्ञानेश्वरीची ओवी तोंडात यायला सुद्धा ज्ञानोबाची कृपा लागते. ज्ञानेश्वरीची ओवी तोंडात यायला सुद्धा ज्ञानोबाचीच कृपा लागते. ज्ञानोबाची ओवी तोंडात येऊ शकत. हे मी बोलत नाही, माझी अक्षरा नाही आहेत. ब्रह्म साम्राज्य दीपिका, अक्षरे नव्हते देखा ब्रह्म साम्राज्य. काय बोल ज्ञानोबाने 18व्या ते ओवी इतकी सुंदर केली. समुद्र खोल किती आहे हे कधी पाहू नका, आणि समुद्र मोठा आहे हे कधी पाहू नका. समुद्र समुद्रच आहे हे ध्यानात. ज्ञानोबाची भाषा आहे. हो, सगळ्यात मोठा चमत्कार आहे आणि शेवटचा चमत्कार आहे, समाधीला भगवंत रडले ज्ञानोबा आहे. आणि ज्ञानोबा आहे. आता सगळ्या टाळकऱ्यांना कीर्तनकारांना प्रश्न आहे, पाया रचला नामदेव ज्ञानोबा आहे, कळस घातला मी आजारी आहे तुकोबा आहे, विस्तार केला नामदेव बाबांनी, खांब दिला एकनाथ महाराज नीट आहे का बघ, आणि ध्वजा फडकवली मैनाबाईने. मग निवृत्तीनाथाचं संप्रदाय स्थान काय? तुम्हाला सुधारलं का मी काय म्हणतो? पाया कोणी केला? केलं बाबाने केलं ज्ञानोबा. कळस केला तुकाराम बाबाने, विस्तार केला नामदेव बाबाने, खांब दिला नाथ बाबाने, गुरुनिष्ठा केली निळोबारायने आणि पताका फडकवली बहिणाबाईने. मग निवृत्तीनाथाचं वारकरी संप्रदाय स्थान काय? लोक बंद व्हायचे. विनय सारखा विचार करणारा माणूस. निवृत्तीनाथाचं सगळ्यात मोठं काम आहे, खांब जर रवायचा असेल तर भूमी पक्की पाहिजे, आणि पाया जर खोदायचा असेल तर भूमी पॅक पाहिजे. निवृत्तीनाथ ही संप्रदायाची भूमी आहे, तिच्या ज्ञानोबा हा पाया आहे, तुकाराम बाबा हा कळस आहे, नामदेव बाबा हा विस्तार आहे, आणि खाननाथ बाबा खांब आहे, गुरुनिष्ठा निळोबर आहे, आणि फडकणारी पताका बहिणाबाई. बहिणा म्हणे फडकती. वा वा वा.
आपण बारीक विचार करीत नाही कधी. आपण मग आपला जो परमार्थ आता हा जो चाललाय ना, हा फक्त लोकांना दाखवायला चाललाय. आपल्यासाठी काहीच नाही, काहीच नाही, काही नाही. आपल्यासाठी काहीच नाही, फक्त लोकांनी दाखवावा म्हणून चाललंय. पण पाया पडून सांगतो, लोकांसाठी जरूर करा, पण हिशोब आपल्याला द्यायचा आहे हे विसरू नका. हे माझं बोट आहे, याला जखम झाली तर वेदना मला होणार आहे, रक्त माझं निघणार आहे आणि बँडेज मला करायचं आहे. तुम्ही किती कर्म करा, फळ आपल्याला भोगायचं आहे. हे धनाचं आपल्याला भोगाय आणि आपल्याला कोण सोडवणार आहे? तुम्ही या लोकांच्या नादी लागू नका. संसारी माणसांना परमार्थाच्या बाबतीत तुम्ही काही सांगूच नका. त्यांच्याकडे काय काय आता एवढे बसलेली माणसं, काय ही वैतागलेली माणसं आहेत. यातला कोणता माणूस समाधानी? कोणी पोरा धावतो तो, कोणावर सून धावती. ही माणसं समाधानी कुठे आहे? समाधानी नाही. समाधानी का नाही त्याचं उत्तर ज्ञानोबारायांनी शोधून काढलं. भ्रष्टाचार का झाला, गुन्हा का घडला, त्याचं उत्तर सापडलंय नामाशी विनमुख तो हे उत्तर. मग एवढं मोठा 24 वर्ष समाधीचा सोहळा होतो का? त्याचं उत्तर असं आहे, साधू. आता आपल्याकडे व्याख्या इतक्या चुकीच्या केल्यात लोकांनी. बायको नसणारा लोक संन्यासी म्हणतात. दोन जोडाशी पाहिजे. बायको नसणारे काय लोक म्हणतात तो संन्यासी, कारण मग त्याला बायको नाही. तो वाचलो पुढे एवढं सांग. संन्यासाची व्याख्या कळते तुम्हाला. संन्यासाची व्याख्या 4थ्या अध्यायात इतकी सुंदर आहे. मी आणि माझे विसरले दयाचे अंतःकरण तो संन्यासी जाण पार्थाने राहतो. आणि 5व्या अध्यायामध्ये संन्यासाची व्याख्या इतकी सुंदर आहे. 5व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी व्याख्या केली संन्यासाची. हा नाकाचा शेंडा, हा नाकाचा शेंडा आणि हा दोन्ही भोयांचा मधला खड्डा, याच्यामध्ये भुरकुटीमध्ये दृष्टी ठेवून जो साधक अखंड नाम कीर्तनात राहतो आणि देहाचा विसर पडून जगतो त्याला संन्यासी म्हणतात. आपल्याकडे मोगा व्याख्या आहे सगळं. आणि 18व्या अध्यायात इतकी सुंदर शब्द आहे संन्यासाला, निपटोनी कर्म सांगितले. जो फळाची अपेक्षा करीत नाही पण कर्म करीत राहतो त्याला संन्यासी म्हणतात. आणि संन्यासाचा नियम असा आहे, त्याने एका जागेवर राहू नये. गाव बदलीत राहू. इथं 3री पिढी त्याच गाडीवर नाही चालत. संन्यासाचं या असं नाही चालत. ते चुकीचं आहे. ते काय झालं, खरा परमार्थ नाही बाजूला. आणि आमच्यासारखे खरे बोलले का मी झालोय लोकांचा दुश्मन. आता माझे 32 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्याने मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझ्या 2च गोष्टी आहेत. मी फक्त खरं बोलतो आणि दुसरी गोष्ट मी बोललो ते नेमकं घरात आणि माझ्या बोकांडी बसत. याच्यातलं वाक्य खोटं होत नाही. आणि माझा गेम झाल्याशिवाय निर्वास याच्याकरता मी तुम्हाला उभं केलं नाही. तुम्ही उभे राहू नये टाळ वाजवते बसल्यावर झोपल्याशिवाय राहते. टाळा उभं केलं का ह्या कोणाला टाळ वाजवत मला ते उपार सवारी करते. विठाला विठाला